पासून 2017 पर्यंत 42 कोटी रुपये लॅप्स होत आहेत. कुठे जातोय हा निधी? याच्यावरती कोण वाच ठेवणार आहे? जिल्हा परिषद सदस्य काय करतोय? अहो ते पदसिद्ध सदस्य आहेत किरण सर ते. मग यांची जबाबदारी नाही का इथं? आज हिरडा आमच्या सगळ्या आदिवासी भागामध्ये उत्पादनाचं साधन आहे. त्याच्यावरती ह्या माणसाने कधी एक शब्द भर काढलेला नाहीये. आज तज्ञ संचालक म्हणून अनेक लोक इथं बसलेत. त्यांचं काम नाहीये का हे? तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत नव्हते का तुम्ही? प्रत्येक वेळेस तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत आहे. तुमचं काम काय आहे मग? माझं स्पष्ट म्हणणं आहे की या तरुणांच्या खरं तर बेकारीच्या याच्यावरती स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम इथं होते आणि आता इथं तरुण हे मान्य करणार नाही. किती प्रश्न असे आज जर ह्या कुकडी प्रकल्पावरती किंवा ह्या मानिकटोळ धरणावरती वरच्या बाजूला 7-8 बंधारे, खालच्या बाजूला 5-25 बंधारे जर बांधले तर खालचं पाणी खाली स्टोरेज होणार आहे, वरचं पाणी वर स्टोरेज होणार आहे. एकाही समाजाची तक्रार होणार नाहीये. परंतु हा दूरदृष्टिकोन नाहीच आहे आमच्याकडं. आम्ही काय करतोय आता? फक्त काहीतरी वल्गना करायची, मी येऊ करील, मी त्याव करील, धरणाच्या भिंतीवरती दगड घेऊन उभे राहायचे. अरे हे काय असलं काय तुमचं चाललंय? हे 2 वेळेचं पत्र लिहा ना तुम्ही का माझ्या डोक्यात काय बाबा ह्या पाण्याचं नियोजन? काहीच केलं नाही आतापर्यंत. मग आम्ही काय अपेक्षा ठेवायची? आणि प्रत्येक वेळेस आम्ही तिथंच का शिक्का मारायचा? आज आमच्या या संपूर्ण पश्चिम भागामधील तरुण जो आहे तो या अँगलने विचार करतोय की आम्हाला आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे. आम्हाला भूलथापा देणारा माणूस नको आहे. आम्ही अनेक वर्ष या भूलथापा सहन केलेल्या आहेत. आम्ही त्या डोळ्यांनी पण पाहिलेल्या आहेत.